आता सध्या शिवसेनेमध्ये जे झालंय त्याच पद्धतीने पाठीमागच्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादा असताना चर्चा चालल्या होत्या. परंतु अजितदादांचं अकाली निधन झाल्यानंतर या चर्चांना पूर्ण विराम झालेला आहे. आज आपण बघतोय की आदरणीय पवार साहेबांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आहे. आज जरी नेते मंडळी ही सत्तेच्या बाजूला झुकत असली तरी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. जरी नेते मंडळी गेली, आज महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांनाच मानणारे आहे. कार्यकर्ते आहे त्याच ठिकाणी आहे आणि त्यामुळे या चर्चा चाललेल्या आहेत, तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही सगळे खासदार दिल्लीमध्ये अतिशय एकोप्याने आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करतो. पवार साहेबांचं मार्गदर्शन सातत्याने मिळतंय. राज्यामध्ये आपण बघतोय की प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, या सर्व मान्यवर नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे पक्षाचं संघटन कसं वाढेल, लोकांपर्यंत कसं जाता येईल. आदरणीय रोहितदादा पवार देखील आपण बघतोय की सरकारला घेरण्याच्या दृष्टीने किंवा छोटे छोटे जे प्रश्न आहेत, इकडे आपल्या मतदारसंघामध्ये कांद्याचा प्रश्न आहे, या कांद्याच्या प्रश्नावरती त्यांनी लासलगाव असेल, चांदवड असेल, या ठिकाणी आंदोलन केलं, पंढरपूरला केलं, आता काल परवा संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन झालंय. तर सरकारला शेतकऱ्यांच्या प्रती चांगल्या निर्णय म्हणजे कर्जमाफीचा असेल, शेतीमालाच्या बाबतीतला असेल, तो घेण्यासाठी सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या, सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे प्रयत्न करून आणि पक्ष संघटन त्यामुळे या ज्या चर्चा चालल्या या चर्चांना तर आज मितीला तर कुठलाच अर्थ नाहीये. सगळ्यांना वाटतं सत्तेमध्ये गेलं पाहिजे, परंतु विरोधात राहून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम करता येतं, हे आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे तोच आदर्श आम्ही सगळे ठेवून आहोत. कोण काय करतंय त्याच्यापेक्षा आपल्याला चांगलं काम करायचंय, ही भूमिका सातत्याने आमच्या सगळ्यांची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.